गणपती बाप्पा महाराज की जय। खूप भारी वाटतंय की पहिलीच मॅच जिंकलो आणि वेदांतला भेटलाय मॅन ऑफ द मॅच। नमस्कार, कसे आहात सर्व? पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर 80 प्रीमियर लीग आमच्या तुम्ही ऑक्शनचा व्हिडिओ बघितलाच असेल। तर आजपासून आमच्या क्रिकेट लीगच्या मॅच सुरू होत आहेत। आज आणि उद्याचा असे 2 दिवस या मॅच असणार आहेत। तर आता सगळे टीम जमत आहेत, सकाळी उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर मॅच सुरू होतील। टोटल 4 टीम आहेत, जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं 4 टीम आहेत आणि पेअरने त्यांच्यामध्ये मॅचेस होतील आणि त्यानंतर लास्टला म्हणजे उद्या संध्याकाळी सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनलची मॅच होईल। तर चला बघूया आपली तयारी काय काय झाली आणि कसं काय आहे ते मी सगळं तुम्हाला आता दाखवतो। तर या साईडला आपलं मुख्य स्टेज आहे, जे प्रमुख पाहुणे येतील आणि जे समालोचक आहेत त्यांना बसण्यासाठी हा स्टेज आहे। त्या ठिकाणी तुम्ही मुख्य मंडप बघितला, पण त्याच्याच बरोबर या साईडला तुम्हाला दिसतोय तो आहे महिला कक्ष, जो गावातल्या महिलांसाठी आहे। आणि त्याच बाजूला थोडं साईडला इथे तुम्ही बघाल तर हे टीम साठी बनवलेलं आहे की टीम ज्या 2 टीम मध्ये मॅच असेल तर एक टीम इथे बसेल आणि एक टीम त्याच्या बरोबर अपोजिटला म्हणजे समोरच्या साईडला ते त्याच्या अपोजिटला या साईडला असेल। तर अशा प्रकारच्या 2 टीम दोन्ही साईडला बसतील आणि मग त्याच्यानंतर ते प्लेयर जसे ग्राउंडवर उतरतील त्याप्रमाणे हे सगळं असेल। तर आता इथे चालू आहे ते म्हणजे ग्राउंड थोडंसं आखणी चालू आहे आणि सगळे प्लेयर्स आले की आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहे। तर इथे ग्राउंड आखणी चालू आहे आणि फक्त कुठे, अरे बापरे, तो बघ बॅट घेऊन बघ कसं राजा द डॉन। तर या ठिकाणी ग्राउंडची आखणी चालू आहे आणि सगळे जण आहेत, असं कोणत्या टीम वगैरे नाहीये। पूर्ण 80चे जे सगळे खेळाडू आहेत सगळे मुलं आहेत, ती स्वतः मेहनत करतात ग्राउंडवर आणि हा प्रतीक। तर हे झालं आणि सगळं आलं की लगेच आपण कौशल, तर सगळं झालं इथे आखणी करून झाली आणि सगळे खेळाडू जमले की लगेचच आपण ओपनिंग करून घेणार आणि लगेचच क्रिकेटला सुरुवात करणार। तर भोलेश्वर ठाकरे, अच्युतजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर उपसरपंच अभिजित पवार, त्यानंतर रमेश बाबूजी ठाकरे, अजित ठाकरे, धनजी ठाकरे आणि कपडली मंडळी पाहतोय स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेली। आणि प्रथमतः दीप प्रज्वलन केलं जातंय। सकाळचा प्रहर आहे, सकाळची ही सुरुवात आहे। या सुरुवाती प्रसंगी आपण पाहिलं असेल दीप प्रज्वलन होताना मात्र निश्चितच देवाला पण स्मरण करूयात। प्रथमतः पूजन होतं इथे आणि पूजन होत असतानाच निश्चितच पुष्पहार देखील इथे अर्पण केला जाईल। जय जय गावदेवी माते की, कुलस्वामिनी माते की, गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी राजांचा। तर नक्कीच आपण पुष्पहार अर्पण केलं जातोय। छत्रपती शिवाजी राजे जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, निश्चितच त्यांना आपण सुरुवातीलाच त्यांचं पूजन केलं होतं। त्यानंतर खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता छत्रपती शिवाजी राजांच्या आपण विघ्नहर्ता श्री गणरायाला देखील आपण वंदन करतोय, त्यांना देखील पुष्पहार घालून त्यांचं देखील आपण इथे पूजन करतोय। या स्पर्धेच्या निमित्ताने या उद्घाटन प्रसंगी आमचे सर्व मान्यवर गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तर अगरबत्तीचं पूजन होतं, निश्चितच अतिशय सुंदर गोड हा सोहळा आपण पाहतोय। नक्कीच आपण या स्पर्धेची उद्घाटन करतोय की उद्घाटन करताना या स्पर्धेचा प्रारंभ होतोय। तर निश्चितच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मात्र या स्पर्धेचं अगदी सुंदरसं गोडसं स्वागत
नाही मी बोलतो दुटे का दे कोणी पण देणार त्याला हो बरोबर देतो चौघांकर तू त्याला ठीक आहे. आयशेत प्रीमियर लीग वर्ष 8वे सर्व खेळाडू सर्व ग्रामस्थ सर्व क्रीडा रसिक यांचे मंडळातर्फे आम्ही स्वागत करतो. उशीर झालेला आहे. दोन्ही पंच इथे आलेले आहेत. पंच नावाजलेले आहेत आणि आपल्या तालुक्यातले नाहीत. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, पंचांचा रिस्पेक्ट करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचाचा अपमान झाल्यास कमिटी ते सहन करणार नाही, याच्यावर मी जोर देतो. कुठलाही वाद झालाच फक्त कर्णधारांमध्ये जाऊ शकतो, मालक सुद्धा जाऊ शकत नाही. जर काही कंप्लेंट करायची असेल कर्णधार मालक आणखी 2 जर इथे आले तर पंच कमिटीकडे या. मुख्य कमिटी त्याचा निर्णय घेईल आणि त्याच्यावर निर्णय घेईल. यामध्ये कुठलाही फेरफार किंवा वादविवाद होता कामा नये. असा वादविवाद झाल्यास त्याची जी काय पेनल्टी ठरवायची ती पंच कमिटी ठरवेल. कोणत्याही परिस्थितीत वाद होता कामा नयेच आणि पंचाचा रिस्पेक्ट ठेवा. खेळ भावनेतून व्हावा. खेळात तुमचा जोश नक्कीच हवा, व तो जोश चांगल्या कारणाने हवा. वादविवाद न करता तुम्ही खेळामध्ये जोश दाखवा. आम्ही जिंकू ही विजयी वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आजपासून आपल्या स्पर्धा उद्या संध्याकाळपर्यंत व्यवस्थित पार पडतील अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगेच नाही ग्राउंडवर लगेच तिथे टॉस हर गावा पहिले अगरबत्ती दे माझ्या इकडून मागून तर नक्कीच उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्व ग्रामस्थ स्वागत गणपती बाप्पा महाराज की जय. चला टॉस करायला कोण आहे? तुम्ही पहिले बघा येतोय सरळ काटा आहे. हे 2 लिहिलंय तो काटा आहे, इकडून छाप आहे. हा छापा काटा बोलायचा. हेड टेल आपले इंग्लिश नको, मराठी आपण बोलणार. पण बाबू बोलतो या करू बर. चला आता छापा काटा आहे, बोल तिथं. चला सगळ्यांना बेस्ट लक. आम्ही जातो आता. तुम्ही टॉस झालेला आहे आता आणि पहिली मॅच जी आहे ती कुलस्वामीनी आणि श्री बालाजी मध्ये आहे. तर दोन्ही संघांनी आपल्या आपल्या कक्षाचा ताबा घेतलाय आणि लगेचच मॅचला आपण सुरुवात करतोय आता. परत एकदा लक्षात घ्या, पॉवर प्ले पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो पॉवर प्ले घेतला जाईल त्यात फक्त 2च प्लेयर बाहेर असतील आणि नंतर जो एक्स्ट्रा देखील तटस्थ झाल्यात. सुरुवातीलाच या सामन्यामध्ये ते बाळा पवार त्यासोबत भंडरी साहेब आणि लगेचच आपण सुरुवात करतोय. 2 आघाडीचे फलंदाज देखील मैदानात दाखल झाले आहेत. पहिल्या षटकातील सुरुवात होते. पॉवर प्लेचं 2 षटकं असणारी पहिली कंपल्सरी आणि त्यानंतर मग बॅटिंग पॉपला आपण 6व्या किंवा 7व्या षटकात 8व्या षटकापर्यंत कधीही घेऊ शकता. आणि त्यामुळे सुरुवात पहिला चेंडू खेळताना मैदानाने सुरुवात केलेली खातं उघडलं आपलं वैयक्तिक आणि सांगितले त्या बिनबाद एक अशी सुरुवात कुलस्वामी लायन्स संघ आपण पाहिलं असेल. टॉस जिंकताना आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगला पसंती दिली. तर श्री बालाजी चॅम्पियन संघ मैदानात बॅटिंग करतोय. षटकातील पुढचा चेंडू याच मात्र सामना करताना अगदी अप्परकट चेंडू फटका गेला. नक्कीच कुमार यांचा जबरदस्त फटका मारताना चेंडू अगदी निघतोय तो थर्ड मॅच रिझल्टला आणि त्या दरम्यान चेंडू निघून गेला. मला वाटतं चेंडू देत आहेत आणि तोपर्यंत सिंगल धाव घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. नयने संघाची धावसंख्या पोहोचली ती 65 या धावसंख्येवर. 2 बाद 65 धावा पकडायला गेल्या.
तर षटकातून चेंडूचा खेळ संपला 4. कोण चिरचिर नाही केली आता ना. धन्यवाद डीजे. निश्चितच आपला कुटुंबाचा 2 षटकाचा पूर्ण केला संदेश पाचरे यांनी. संघाचे 6 जोडीच्या मैदानात खेळत असताना आपण बघतोय पुढच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारचे ते खेळ काढतील ते आपण पाहणार आहोत मैदानातून. परंतु प्रत्येक यांची सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर राईट देखील मान्याने. पहिला चेंडू फटका बसला. नक्की चेंडू हवेत आणि संदेश चेंडू खाली आणि झेल पकडताना बनवत नाही. फलंदाज मोठा फलंदाज बिग फलंदाज मात्र माझा नाही. विस्फोटक खेळाडू स्वस्तामध्ये बाद केला गेला. तर पहिली मॅचची पहिली इनिंग झालेली आहे आणि दुसरी मॅच आमची आहे चाणक्य वर्सेस जय मल्हार. तर आता त्याच्यासाठी टॉस करायला आपण चाललोय आणि टॉस करून बघूया की कोण टॉस जिंकते आणि त्यानुसार आपण बॅटिंग और फिल्डिंग ती चूज करणार आहे. कॉइन आण रे. कोण जिंकला? जय मल्हार. जय मल्हारने टॉस जिंकलाय काय ते लगेच सांगा. ओके. तर टॉस हारलोय आपण पण ठीक आहे. त्यांनी जय मल्हारने टॉस जिंकलाय आणि आता बघूया ते काय चूज करतायत फिल्डिंग और बॅटिंग. त्यानुसार आपण काय करायचं ते बघूया पुढे. स्वामिनी मधले आता बॅटिंगला चाललाय ते म्हणजे प्रतीक आणि मेघन दादा. तर स्पर्धा पाहतोय 8वं वर्ष सातत्याने आपण या स्पर्धेचं आयोजन पाहिलं असेल. अभिजात केंद्रामध्ये सुंदर आयोजन असतं. षटकात 10 धावा असं समीकरण असेल विजयासाठी. त्या गतीने धावा इथे करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारचा स्टार्ट इथे सगळ्याला भेटतोय. तर पहिलं षटक घेऊन येतात कुणाल. पहिल्या षटकात चांगल्यापैकी आपल्या फॉलो थ्रू स्टॉप केला गेलाय. धाव मात्र थांबवली गेली आहे. चांगली सुरुवात खेळण्यासाठी निश्चितच सुरुवात दिली. त्यानंतर दुसरा चेंडू टप्प्याचा चेंडू पूर्णपणे बंदिस्त चेंडू पूर्णपणे फसवून निघणार चेंडू होता. रेषेमध्ये चेंडू आपला म्हणावा लागेल. हा युवराज. तर प्रवीण ठाकरे आणि युवराज ठाकरे यांच्याकडून मात्र प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस होता ते कुमार ठाकरेंच्या सुंदर खेळीबद्दल आणि त्यांना ते दिलं जाईल सामन्यानंतर. तर 36 धावांमध्ये त्यांनी 5 चौकार मारले. 1 षटकार ठोकला. सुंदर बॅटिंग केली होती आणि चला आता लगेचच आपण ड्रिंक्स संपवायचं आहे. दरम्यान मात्र चांगली अष्टबोली कामगिरी तिची राहिली. नक्कीच आज जर पाहिलं तर शनिवार आहे बस असेल तर तो काही कसा आज बिंदास खेळ तू. बिंदास मारतो. विजयाच्या दृष्टीने तो सध्या श्री बालाजी चॅम्पियन संघ देखील एक चांगली गोलंदाजी करतोय सामन्यातून आणि त्यांनी महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत. तर पहिली मॅच झालेली आहे आणि पहिल्या मॅच मध्ये विजयी झालेत ते म्हणजे श्री बालाजी चॅम्पियन्स आणि आता दुसरी मॅच आमच्या संघाची आहे. तर बॅटिंगला आपलं कोण उतरणार आहे? समीर आणि विशाल. तर पहिली आमची बॅटिंग आहे आणि आमच्या टीमचे आयकॉन प्लेअर पहिले उतरणार आहेत विशाल दादा आणि समीर भाऊ. तर बघूया आता कशी खेळी होते आणि पुढे काय होतंय स्कोर किती बनतो त्यानुसार त्याचे फिल्डिंग तशी व्यवस्थित करावी लागेल आणि बघू आता कसं काय होतंय पुढे. अच्युत ठाकरे आपण त्यांचं स्वागत करावं. आपल्या सुभाष आपण स्वागत करावा. आता या स्पर्धेत आता महेश सर इथे आलेत. या स्पर्धेत रोज गुड मॉर्निंगचे आपण क्लबसाठी पण सदस्य असतात आणि रोज प्रॅक्टिस करतात या स्पर्धेत या मैदानातून. तर त्यांचं आपण प्रथमतः स्वागत करतो. आपल्या अजून कमिटीचे होते खूप खूप सर स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर
सन्मान करतोय मोबाईल नवीन तरी टाका मारली मारला वाईट नवीन षटक आपण मध्ये गोलंदाज मस्त मस्त घे घे तू घाबरव नका जरा त्याला त्याला वाईटचा इशारा आहे मुख्य बस म्हणून काम करत आहेत तसं म्हणून भंडारी सर जाग्याव काय डॉट स्वरूपात उभारून जरा जेवण नाही दुसरी सोबत चांगली करून द्यायची चांगले पण पाहिजे असताना सध्या होऊन येणारे खेळाडू आहेत त्यांनी कधी तयार व्हायचंय या 2 चेंडू नंतर मारली ना मस्त मस्त मोठा फटका मारण्यात किंवा दिशा बदली दोन धावा त्यांना ही संची क्रिकेट खेळणं गरजेचं असतं जास्तीत जास्त षटकामध्ये तेव्हा पण आतापर्यंत 4 ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि 4 ओव्हर मध्ये 44 रन बनवलेले आहेत. अजून 4 ओव्हर बाकी आहेत. पुढच्या 4 ओव्हर मध्ये किती बनते आणि स्कोर किती जातोय ते बघूया आता. आणि षटकातला 5वा चेंडू गेला 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 खाली पडले चौकार थांबवला गेला खूप चांगली पाहायला भेटते या षटकातील पहिला चेंडू विकेट मारा या चेंडूला मात्र फटका बसला बघूया चेंडू हवेत आणि सुरुवातीचा 5व्या विकेटचं पतन होताना 5 गडी बाद 55 5 ट्रिपल 5 म्हणता येईल 55 धावा 5 विकेट घेताना 7 धाव दिल्या त्या मागच्या षटकामधून तर अंतिम षटकाचा माध्यमातून टाकली होत आहे आणि षटकातील पहिला चेंडू मिळतो आणि त्याप्रमाणे मात्र पुढच्या चेंडूला चालत गेला बॉल साईडला ड्राईव्ह करताना पहिल्यांदा एक धाव पूर्ण करतायत परत स्ट्राईक आणले ते भोसली 71 धावा इथे नंतर 73 शेवटचे 3 चेंडू लास्ट गो मॅच झालेली आहे आणि 81 रन टोटल झाल्यात 4 ओव्हर मध्ये
मग पहिल्या 4 ओव्हरमध्ये 44 होता. आता 8 ओव्हर नंतर स्कोर जो आहे तो 81 रन आहे आणि समोरच्या जी टीम आहे तिला 82 टू विन आहे. तर बघूया आता काय होतंय. ही मॅच जिंकलो, सगळ्याच मॅच जिंकायलाच पाहिजेत, पण ही मॅच जिंकलो तर मजाच येईल. तर बघूया आता की प्लेयर्स काय करतायत. थोडीशी विश्रांती घ्यायची. दुपारच्या सत्रानंतर सामना जेव्हा सुरुवात होईल तो मधला वेळ आपल्याला जास्त वाचवायचा आहे, जेणेकरून आपल्याला नक्कीच आराम मिळेल. चला फिल्डिंग सजवा. चाणक्य टायगर संघ फिल्डिंग सजवून द्या. आपण जर पाहिलं असेल तर चाणक्य टायगर्स मध्ये बदल पद्धती संघासाठी ते 81 धावांची टीम रन आणि विजयासाठी लक्ष दिले ते 82 धावांचा. तर आमचा देखील इथे सन्मान होतोय. नक्कीच आमच्या जोखीम भरी धाव आता घ्यायला लागते बघा. तिथे थोडं उशीर धावत होते अडवला तो मत होता काय संदेश आला फिल्डिंग पाहिलं होते तुषार कडून किंवा मध्ये पण पाहतोय नाव भर असताना धाव देखील थांबवली गेली. आतापर्यंत 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हर मध्ये फक्त 36 रन दिल्यात, म्हणजे चांगला स्कोर आहे आणि अजून रन करायचे आहेत. 4 ओव्हरच बाकी आहेत आणि 4 ओव्हर 36, आपल्या 44 होत्या, तर बऱ्यापैकी रोखलंय त्यांना. तर बघूया आता पुढे काय होतंय पुढच्या 4 षटकांमध्ये. विधान क्षेत्रातून तिसरा चेंडू नाईस बॉलिंग, अतिशय चुंड चेंडू रायझिंग चेंडू पणाला गेला. टप्पा मात्र उचलून देणार शोधतात त्याला रघुनाथ आणि हुकी हुकी डाव असं आपण म्हणतो गावठी भाषेत, तिथे मात्र हुकी हुकी डाव गमून झालाय संघ. तर एक एक चेंडू जातोय डॉट स्वरूपात आणि संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. विजयाच्या स्वप्न मात्र अगदी धुळीच मिळू लागेल किंवा काय अशी देखील प्रत्यक्षात वाटू लागले. ते चेंडू जर पाहिलं तर हे काम करावं लागेल. पुढे पुढच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करावा. यंदा संघाचा संपला जवळपास आणि त्यांनी पुढच्या हंगामात चांगला कामगिरी करावा या हेतूने मात्र त्यांनी प्रोत्साहित केलं जाणार की पुढच्या वर्षी तुम्ही अशी कामगिरी केली, 1-2 ट्रॉफीज आपल्या संघासाठी जिंकून आणल्या आपल्या गावासाठी, तर यापेक्षा तुम्हाला चांगल्यापैकी षटकातून नवीन षटक सुरू होता. पहिला चेंडू वारा घमासान सुरू होता. बघूया पहिल्या चेंडूवर फटका पडला आणि चेंडू हवेत असताना षटकार उत्तुंग षटकार असे 5 षटकार ठोकायचे आहेत. धावते झाले त्या नुकत्याच मगाशी आपण आणि 46 धाव पूर्ण केली आता गौरवने 46 धाव नाटक राहिले, परंतु अवकाशाचा होऊन झालं नाही. विशाल गुंड्या नाण्या विशाल गुंड्या नाण्या हातात 2 विकेट घेतल्या
आणि 2 षटकामध्ये खूप सुंदर गोल करताना मात्र अगदी अष्टपैलू कामगिरी राहिली ती संघाकरता आणि त्यामुळे संघ विजय ठरला. तर मॅन ऑफ द मॅच दिली जाते प्रवीण ठाकरेच्या हस्ते. आपण खेळाडूचं गौरव करूयात. सुंदर आपण पाहता ही प्रतिमा दिली जाते मॅन ऑफ द मॅचची आणि गौरव यांना सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे त्यांच्या सुंदर खेळीबद्दल प्रवीण ठाकरे यांच्याकडे मार्फत. पहिली मॅच आम्ही जिंकलोय आणि खूप भारी वाटतंय की पहिलीच मॅच जिंकलो आणि वेदांतला भेटलाय मॅन ऑफ द मॅच. तर वेदांत आता पहिलीच मॅच जिंकलो काय वाटतं तुला? एकदम भारी वाटते. मॅच आमच्या हातातनं चाललेलीच. गौरव यांनी मॅच खिचत आणलेली पण 12 बॉलात 30 रन असताना माझी जी मेडन आणि 2 विकेट राहुल यांची मेन विकेट गेली त्याबद्दल ती विकेट गेल्यामुळे आम्ही 90% मॅच जिंकलेलंच होतो. आणि त्या विकेटमुळे तुला मॅन ऑफ द मॅच मिळालं. हा मेडनवर आणि 2 विकेट घेतले. तर पहिली मॅच आमची एकदम भारी झाली आणि आता अजून एक मॅच आहे तर ती बघूया. आता लंच ब्रेक झालाय सगळे आम्ही चाललोय जेवायला आणि जेवून आल्यानंतर वेदांत जेवल्यानंतर लगेच आपली मॅच आहे. हा तर आमची मॅच परत सेकंड मॅच आहे जेवल्यानंतर. तर आता आम्ही चालू जेवायला. जेवण झालं की परत राऊंडवर येणार आणि परत तुम्हाला पुढच्या जे व्हिज्युअल्स आहेत ते दाखवतो मी. A few moments later. जेवण झालेली आहेत आणि आम्ही पुन्हा आलेलो आहोत ग्राउंड मध्ये. तर अजून ज्यांची मॅच आहे तर ते सगळे प्लेयर्स येत आहेत अजून. तर तोपर्यंत ते सगळे प्लेयर येतात तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आता तुम्ही ट्रॉफीज बघितल्या असतील प्रीमियर लीगच्या असो कुठे मॅचेस असतील त्याच्या ट्रॉफीज असो तर ते कप्स असतात किंवा एक वेगळ्या प्रकारचे असतात. पण इथे आमच्या इथे थोडी वेगळी कन्सेप्ट आम्ही केली आहे आणि म्हणजे सगळ्यांना मिळून थोडंसं वेगळा विचार असा केलेला आहे आणि ट्रॉफीज आम्ही थोड्या चेंज केलेल्या आहेत. ते काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारच्या आमच्या ट्रॉफीज आहेत ज्या की महाराजांच्या प्रतिमा आहेत आणि पहिलं दुसरं तिसरं नाही तर सर्वच पारितोषिक आणि सन्मान चिन्हे या आम्ही महाराजांच्या प्रतिमा म्हणून ठेवलेल्या आहेत. तर बघितलं तुम्ही आमच्या ट्रॉफ्या कशा आहेत आणि यावेळी थोडासा वेगळा असा विचार करून महाराजांच्या ट्रॉफ्या आम्ही मागवलेल्या आहेत. तर आता लगेचच तिसऱ्या मॅचला सुरुवात होते जी की जय मल्हार आणि बालाजी चॅम्पियन्स यांच्यामध्ये ती मॅच आहे. तर दोन्ही टीमचे आता कर्णधार येतील कॅप्टन्स येतील आणि त्याच्यानंतर मग टॉस होईल आणि टॉस नंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहेत. ठाकरे आणि हेमंत ठाकरे एका बाजूला आपण पाहिलं असतं जय मल्हार तर दुसऱ्या बाजूला श्री बालाजी चॅम्पियन. हात मागे करा आधी आणि लपून ठेवा आणि हेड ऑल टेल. येस खाली गेला मध्ये दुसरा द्या कॅन्सल नाणेफेक कॅन्सल. वन सेकंड तास फक्त उडवायचं होतं चांगल्या जागी उडवा. आता मात्र नक्कीच हेमंत या टीमने टॉस जिंकलाय. आता त्याच जय मल्हार ₹555 आशिष सुभाष ठाकरे ₹500 सुजित ठाकरेंकडून सुद्धा ₹500 एक बाद 26 षटकाचा देखील इथे खेळ संपला गेला. अशा प्रकारे पाहिलं तर एखादी 2 षटकं जी संपली त्या पाकलेची या 2 षटकाच्या समाजानंतर आता तर श्री बालाजी चॅम्पियन जाऊन पोहोचले पलकावरती 32 वर. दिशामध्ये दाखवली इथे मात्र गती कमी ठेवली ओळखला पण तिच्याकडे दिशा भटकले
त्यामुळे एक अवांतर धाव इथे संघासाठी धावसाठी धाव पोहोचली पत्कावरती आता 37 वर 37 पाचवा चेंडू इथे मात्र स्विच चेक करण्याचा प्रयत्न झाला होता गरज नव्हती कारण अशा प्रकारचा फटका मारण्याचा पडतो शेखर नेहमी अशा प्रकारचा खेळ करत असतात अनेक मैदानासाठी अशा प्रकारचे फटके मारताना चौकार षटकात देखील टोकलेत पाळतायत तर धाव संख्या 42 आणि इथे मात्र बॅट चिकडा होती घेतली होती बघा चेंडू होता आणि खेळ करण्याची संधी असताना चेंडू निघून चालला मागे तो सीमा पार होताना चौकार दोन चौकार एक षटकार खेळ फटका या अगदी अंदा दोन बॅट आर पार केले तिन्ही पार षटकार उत्तम षटकार याचे युथ फिक्सर याच षटकासाठी मात्र जाणत त्या षटकासाठी हवे तिथे मात्र फलंदाज नक्कीच ट्रॅप मध्ये अडकवताना फलंदाज फसवला गेला चष्मा परिधान चिन्हाचा त्यांना सुद्धा सोडवला गेला दोन षटकाचा खेळ बाकी राहिला शिल्लक आता नारायणपूरचा खेळ बाकी आहे निश्चितच स्कोर सरांचा आपण स्वागत करूयात त्यांनी आपल्या स्पर्धेचं वाढवलंय तर आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा सुस्वरित होताना अगदी 1000 रुपयाचं बक्षीस प्रवीण ठाकरे सरांचा पहिल्यांदा सामान लावतात आणि युवराज यांच्याकडे देखील 500 रुपयाचं बक्षीस हेमंत ठाकरे एक इंडियन क्रिकेटर आपण होतोय एक धुरीनंते 40 प्लसचे खेळाडू आज मात्र कमाल की गेंदबाजी असं मी म्हणेन सुंदर गोल करताना अगदी चारी 25 मात्र फलंदाज अगदी बाद केलं गेलं तोच फलंदाज आपला सन्मान घेण्याकरता यावं नक्कीच हवेत राहिला की शतक चेंडूपर्यंत स्वतः पोहोचले ते गोलंदाज परंतु झेल सोडल्यानंतर परिणाम स्वरूप 2 धावा नाही त्यांच्या बॅटमधून आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती आता मात्र 67 धावा 66 तिसऱ्या मॅचचा आता एक इनिंग झालेली आहे आणि 91 धावा केलेल्या आहेत बालाजी संघाने आणि त्या आता जय मल्हारला चेस करायचे आहेत तर आमचा आहे आता टॉस आम्ही आता टॉस घ्यायला हे करायला चाललोय टॉस उडवायला चाललोय टॉस उडवला की मग जिंकलो तर बघायचं की बॅटिंग घ्यायची आहे की बॉलिंग घ्यायची फिल्डिंग घ्यायची तर जाऊया टॉस करूया विन विन आपण विन ना त्यावर मात्र चांगला चेंडू आढळला होतो का बघूयात कुमार सारखा चुस्त फिल्डर बघा 50 प्लसचे खेळाडू आहेत तो फिटनेस त्याचा बघा किती चांगला आहे इथे चांगला चेंडू थांबवला होता आणि त्यामुळे षटकाचा देखील विकेट सुद्धा घेतली होती संघासाठी चांगली गोलिंग सुद्धा करतायत या षटकातून आणि पुढच्या चेंडू पुढे येऊन खेळायला प्रयत्न हा चेंडू निघाला होता पण ठेवा गे त्या दरम्यान एक धाव तर जरूर आली आणि त्याच सोबत आपण पाहिलं असं की एक धाव येताना संघाची धाव सगळं पोहोचते की आतापर्यंत फलकावर 29-20 आणि पुढचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक थोडीशा दूर राहतात चेंडू पासून त्यावर 1 बाउन्स चेंडूने मात्र गिरकी घेतली ती क्षेत्ररक्षकांची आणि चेंडू गेला तो सीमा पार चौकार रोमांचक आपण पाहतोय अतिशय चांगला क्लासचा फटका पाहायला मिळतात गोलंदाज डोक्यावरून चेंडू मागे गेलाय आणि त्यावर सिंगल धाव कुणासारखा क्षेत्ररक्षक असताना निश्चितच धाव मात्र रोखली घेतली तर एक धाव अतिशय किमतीवान मानवत गेला गोलंदाजी केली आहे आणि इथे देखील चांगली गोळी करताना षटक मात्र मार्गसर संपलं गेला अशा प्रकारे पाहिलं तर 4 षटकाचा खेळ होतोय ड्रिंकची वेळ असेल जरा पाणी पडून द्यायला घेतात 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव सगळ्या स्थिर फलकावरती संघासाठी राहुल बादल आपण सुद्धा पाहतोय हे 2 फलंदाज मध्ये खेळताना पुढचा चेंडू या स्वतः संतोषाने चांगला चेंडूला स्ट्रोक मारला गेला चेंडू निघतोय निश्चितच मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र बिलकुल थोडासा प्रयत्न अबक दुबक तिबक करतायत आणि याच प्रयत्नात चेंडूची फेक देखील चांगली नव्हती नक्कीच खेळ सोडला गेलाय आता इथून जर पाहिलं तर निश्चितच 43 धावची आवश्यकता आहे आणि आता येणारे चेंडू असतील ते 24 म्हणजे 24 चेंडूचा खेळ आता बाकी राहतो शिल्लक आणि 24 चेंडू धावा करायचे 43 जवळपास 11ची गती राखावी लागेल प्रत्येक षटकामध्ये ती जय मल्हार संघाला परत एकदा प्लेअर त्यांनी खरोखरच कमाल की गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाज समोरच्या बाजूने चांगला फिल्डिंग बघा
कुमार यांचा चुस्त फिल्डिंग पाहिजे मध्ये जो निघाला असता तो चौकारात गेला असता. त्यामुळे मात्र सुंदर चेंडू अडवण्याचा परंतु अभिमन्यूचं कौतुक करेल. अगदी छोटासा हा हा महत्वाचा झेल होऊ शकला असता, टर्निंग पॉईंट होऊ शकला असता, पण तो चेंडू मात्र अगदी पसार होतोय तो सीमा पार. चौकारासाठी नोंद झाली. ज्यालाच म्हणतात क्रिकेट निश्चितच खेळ. चेंडू हवेत असताना नयन मुतारका चतुष्टक अगदी अचूकतेने झेल घेतोय आणि ते मात्र फलंदाज बाद. अखेर कोंडी बोलली. चलो मांडव चला. दुसऱ्या मिळेल का बघूया चेंडू फेक करण्याचा प्रयत्न होते त्यामुळे चेंडू दिसला नाही किंवा सापडला नाही. फक्त त्यावर 2 धावा चौथी जवळ ठोकला त्या पाण्यामध्ये. त्यामुळे खऱ्याच शिल्पकार बनलाय तो ढोल ठाकरे. मॅच संपलेली आहे आणि आता जिंकलेत ते जय मल्हार फायटर्स आणि आता आमची मॅच लागतीये. कुमार आणि कुमार घेऊन जायचं तुमचं काय करायचं. दुसरा तुला दिला तुला इकडे दिल तेवढा पहिला छोडो तो अवघड क्षेत्रामध्ये त्या दरम्यान शेतरोषण रोषणाचा आणि त्यावर 5 गडी बांधले होते त्यावेळेस खेळायला आले होते. तर एक इनिंग संपलेली आणि 48 धावा झालेल्या आहेत आणि आपल्याला 49 धावा करायच्या आहेत आणि जवळजवळ 9 विकेट होत्या. शेवटच्या 2 ओव्हरी थोड्या खराब गेल्या असं म्हणू शकतो आपण, पण ठीक आहे. 49 ला आपल्याला विन आहे. तर रोहन दादा काय वाटतं, काय स्ट्रॅटेजी असावी आपली? 4 ओव्हर मध्ये मॅच जिंकूया. एक मिनिट, हा काय म्हणतो? 4 ओव्हर मध्ये आपण मॅच जिंकूया चांगल्या स्ट्राईक रेटने. दुसरी इनिंग आपण टॉपला असू आजच्या दिवसात. तर म्हणजे आमचा म्हणजे प्रयत्न असेल की 4 ओव्हर मध्ये पूर्ण मॅच संपवायची आणि घरी जाऊन एन्जॉय करायचं. तर बघूया आता काय होतंय पुढे. विशाल दादा आणि समीर भाऊ उतरलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. तर बघूया आता की काय होतंय आणि बघूया काय होतंय ते.
आरंभाने घरी नाही गेलेलं दोघं जण. भरपाई करावं लागेल. जा वेदन, जा ना तू. अरे कॅप्टन सांगतो. नो लक्षात घेऊ द्या. गेली का पहिला चेंडू तो दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू यावेळेचा चेंडू सुरुवात दुसरी पण मॅच आम्ही जिंकलोय आणि मॅन ऑफ द मॅच भेटलाय समीर भाऊला. समीर भाऊ कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच तुला भेटला? कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे आमचा आता. कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी ही मॅच खूप गरजेची होती. सर्व सहकार्याने माझ्या एकदम जबरदस्त बॉलिंग केलेली आहे, त्याच्यामुळे एकदम जबरदस्त मॅच विन झालेली आहे. आम्ही सांगितलेलं 4 ओव्हरच्या आधी मॅच 4 ओव्हरच्या मॅच वेल बॅटिंग थँक्यू. आणि किती 34 ओव्हर होती ना? चौथ्या ओव्हरच्या आधीच ही मॅच संपवलेली आहे. जसं रोहन दादा आधी बोलले होता की आमचं जसं आमचं प्लॅनिंगच होतं की 4 ओव्हरच्या आधी मॅच संपवायची आहे आणि 4 ओव्हरच्या आधीच मॅच संपलेली आहे. तर समीर भाऊला भेटलाय मॅन ऑफ द मॅच. विजयाचा शिल्पकार अर्थातच समीर श्याम ठाकरे. तिच्या जोरदार खेळाचं प्रदर्शन घडवताना विकेटवर झेल घेतले, नंतर बॅटिंग मध्ये एक आपला नजरा दाखवला आणि सर्व प्रेक्षकांना अगदी खुश केलं या स्पर्धेतून तिच्या संघाने. तर खूप खूप अभिनंदन सर्वच खेळाडूंचं. तर लगातार 2 मॅच आम्ही जिंकलेलो आहे आणि खूप आनंद झालाय. तर आता आम्ही डायरेक्ट फायनलला गेलोय कारण की 3 ओव्हरमध्येच ही मॅच आम्ही जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्ट फायनलला एंट्री आम्हाला मिळालेली आहे. तर उद्या एक सकाळीच पहिलीच मॅच आपली आहे, पण ती जिंकलो नाही जिंकलो तरी काय त्याच्याने फरक नाही पडणार आहे कारण की फायनलला तर आपण गेलेलोच आहे, पण तरी पण आपल्याला ती मॅच जिंकायचीच आहे. तर आता सगळे निघालेत घरी, तर जाऊन थोडा आराम करून रेस्ट करून आमची पार्टी पण आहे, ती पार्टी जरा थोडंसं तिथे नियोजन सगळं होईल उद्याचं आणि आपण आता भेटणार डायरेक्ट उद्या. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण हा इथेच एंड करतोय. याचा पार्ट 2 बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पार्ट 2 बघायला पण सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट करायला पण सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत